आता काय करायचंय, त्या गोष्टीतून आपल्याला बोध सांगता आला पाहिजे. मी जी गोष्ट सांगणार आहे ना, ते गोष्ट तुम्हाला लक्षात देणं गरजेचं आहे. एक एक गाव असतं, मोठं गाव असतं, बरोबर आहे. आपल्या हस्ती परिसरासारखं एक गाव असतं, आणि त्या गावात काय होतं माहितीये का, असा भयान पूर येतो पहा, बरोबर आहे. आणि पूर्ण गावामध्ये पाणी शिरतं. काय शिरतं? पाणी शिरतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये काय होतात, ते गावकरी काय करतात, एका ठिकाणी त्या गावातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. अख्खं गाव, संपूर्ण गाव त्या गावातून काय करतं, बाहेर जात. आणि बाहेर गेल्याच्या नंतर काय होतं बरं, आणि मग आता सगळे गावकरी डोंगरावर, एका गावाच्या डोंगरावर जाऊन बसतात, कारण गावात पूर्ण त्या घरामध्ये पाणी शिरलेलं असतं. मग अशा अवस्थेमध्ये काय करतो माहितीये का, एक पुजारी असतो बा मंदिरामध्ये. मग एका व्यक्तीला आठवण येते की बाबा आता आपल्या गावातला पुजारी आहे, आपल्या गावातला पुजारी आहे, आणि ते पुजारी नेमकं ते मंदिरात आहे, मग त्याला आपण वाचवलं पाहिजे. मग अशी परिस्थिती निर्माण होती. एक व्यक्ती काय करतो माहितीये का, त्या पुजारीला आणण्याचा प्रयत्न करतो. त्या पुजारीला म्हणतो की बाबा, गावामध्ये भरपूर पूर आलाय, तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो, तुम्ही काय करा, आता चला माझ्यासोबत डोंगरावर चला. अख्खं गाव, संपूर्ण गाव डोंगरावर गेले. त्यावेळेस तो पुजारी काय म्हणतो माहिती का, तो पुजारी म्हणतोय मला माझा देव वाचवी. काय म्हणतो तो, मला माझा देव वाचवल. मग आता सगळे गावकरी त्याने विनंती करू लागले की नाही बाबा, या ठिकाणी मंदिरात सुद्धा पाणी घुसलंय, मग आता काय करणार तुम्ही. त्यावेळेस तो म्हणला की माझा देव, मी इतक्या वर्षापासून तपस्या करतो देवाची, आणि मला माझा देव नक्की वाचवायला येईल, एवढी मला खात्री आहे. माझी तेवढी भक्ती देवावर होती. आणि मग ती गावकरी निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये पाणी शिरलं. पुजारी गेला मंदिराच्या कुठं, त्या स्लॅबवरती, सभा मंडपावर. आणि मग हळूहळू त्या मंदिराच्या वरती पाणी जाऊ लागलं. परत गावकऱ्याला दया आली. गावकरी म्हणले की बाबा आपलं गाव पूर्ण आलंय, फक्त आपला मंदिरातला पुजारी त्या ठिकाणी मंदिरात आहे, आपलं कर्तव्य आहे त्यांना आणणं. डबल 5-6 गावकरी, सरपंच आणि बाकीचे गावकरी त्या ठिकाणी त्या पुजारीला आणायला गेले. पुजारी काय ऐका, पुजारी म्हणला मला माझा देव वाचवणार. सगळे गावकरी म्हणले पुजारी साहेब, मंदिरात पाणी घुसले, आता स्लॅबवर तुम्ही उभा आहात, काय सांगता येत नाही, एवढं पाऊस चालू आहे तर त्या गावामध्ये आपलं पाणी शिरू शकतं, तुम्हाला नक्की यावाच लागणार. पण पुजारी मात्र कसा होता बरं, हट्टी होता. हट्टी म्हणजे कसा रे, त्याला माहित होतं की तिचा विश्वास कोणा होता, देवावर होता. त्याला वाटलं माझा देव मला वाचवायला नक्की येणार. तो मला परत म्हणला की मी एवढी भक्ती केली, त्या भक्ती काय कामाची, माझा देव, मला खात्री आहे माझा देव वाचवला. परत ते गावकरी गेले. परत त्या मंदिराच्या स्लॅबवरती पाणी आलं. पुजारी गेला मंदिराच्या शिखरावर. आता शिखरावर गेल्यानंतर परत गावकऱ्याला दया आली. गावकरी म्हणले आता लास्ट एकदा विचारू पुजारीला. पुजारी जर आला तर ठीक आहे, नाही आला तर त्याचं भाग्य त्याच्यासोबत. परत गावकरी गेले, त्याला हिणवू लागले की बाबा आता काय करा, तुम्ही काय करा, आता चला बाबा शिखरावर पाणी यायला लागले, तुम्ही शिखरावर कोरक बसणार आहेत. काही दिवसानंतर, काही वेळानंतर, काही तासानंतर शिखरावर सुद्धा पाणी येणार आहे. पूर्ण पाणी, मंदिर पाण्यामध्ये बुजलंय, आता पूर्ण गाव बुजलंय, आता राहिलं मंदिराचा शिखर. ते म्हणले नाही नाही, माझी भक्ती भक्ती कशी आहे माझी, निस्वार्थपणे होती. मी एवढी भक्ती देवाची केली, इतक्या वर्षापासून, 20 वर्षापासून भक्ती करतोय, तर नक्की देव मला त्याचं, देव एका रूपामध्ये येऊन मला वाचवल, मला अपेक्षा आहे, आणि मला माझ्या भक्तीवर विश्वास आहे. आता एवढं झालं, त्याच्यानंतर शिखरावर पाणी आलं, गावकरी निघून गेले, आणि कळसावर होता, कळसासहित पुजारी जाग्यावर त्या पाण्यामध्ये मृत्यू पडला. आता मृत्यू पडल्याच्या नंतर वरती ही बातमी गेली. ते ज्यावेळेस स्वर्गात गेल्याच्या नंतर स्वर्गातल्या देवाला प्रश्न केला त्यानं की बाबा मी एवढी भक्ती केली तुमची, मग भक्ती काय कामाची होती, मी एवढं निस्वार्थपणे, माझ्या मनामध्ये कोणताच प्रभाव नव्हता, कोणतीच आशा नव्हती, कोणत्याच आशेने मी तुमच्या भक्ती केली नाहीये, मी निस्वार्थपणे भक्ती केली, मग मला तुम्ही वाचवायला आले कस का नाही. मग त्यावेळेस देवानं उत्तर दिलं, अरे वेड्या, मी तुला 3दा वाचवला आलो ना. कितीदा आलो, 3दा वाचवला आलो. पहिल्या वेळेस जवळ गावकरीच्या रूपामध्ये आलो, त्यावेळी तुला विनवणी केली. विनवणी काय केली की बाबा चल गावातून, काय आता गावात पाणी शिरलंय, तुला यावं लागेल. त्यावेळेस तू काय उत्तर दिलंस, त्यावेळेस मी काय सांगू शकू तुला. एक वेळेस तुला तेव्हा वाचवलं, दुसऱ्या वेळेस तू मंदिराच्या स्लॅबवर होतास त्यावेळेस तुला बोलायला आलो, दुसऱ्या वेळेस बी आलतो, तिसऱ्या वेळेस तू शिखरावर होता अंतिम टप्प्यात, तरी पण मला तुझी दया आली. परत मी तिसऱ्या वेळेस तुला वाचवला आलो, तरी तू आलास का. म्हणजे तुला मी 3 वेळा वाचवला आलो, पण तुला लक्षात आलं का. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की अरे यार, देव हे माणसाच्या रूपात आला होता आपल्याला वाचवायला. देव त्याच्या पूर्ण स्वरूपात येतो का, नाही.
मग त्यामुळं त्याच्या लक्षात आलं की आपण एखादी गोष्ट जर त्या लोकांची ऐकली असेल, देव त्यांच्या रूपात आपल्याकडे आला होता. देव म्हणे मी एकटा थोडं चालतो, मी गाव घेऊन आलतो ना तुझ्याकडं, तू आलास का? तुला बुद्धी दिली का ते यायची? पण तरी तू माझ्यावर विश्वास ठेवलास. ठीक आहे, मान्य, विश्वास ठेवला म्हणून मी तुला 3 वेळेस वाचवायला आलो. किती वेळेस आलो वाचवायला? 3 वेळेस. पण तर तुला ऐकलं का? मग आपण देवाला शोधायचं कुठं हे फार महत्वाचं आहे. आजची ही पिढी काय करते माहितीये का? देवाला मंदिरात शोधण्याचा प्रयत्न करते. मी म्हणतो ती भक्ती असायलाच पाहिजे सगळ्याची. देवाला मंदिरात शोधण्याच्या होती. देव काय म्हणतो आपल्याला की तुम्ही मला माझ्याकडे येऊ नका, मी तुमच्याकडे. देहात आहे तुमच्या जो जीव आहे ना त्याच्यात मी आहे. तुमच्या हृदयात तुम्ही माणसाला प्रेम करा, माणसाशी प्रेम करा, तर तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होणार आहे. पण आपण काय करायला लागलो रे? माणसाला दूर लोटायलो आणि प्रेम कोणावर करायलो? संकट आलं तर मंदिरात जायचं आणि देवाला प्रार्थना करायची की बाबा मला अडचण आली, देवा मला या अडचणीतून वाचव. पण तुम्ही कधी सुखार कधी गेलात का देवाकडे की बाबा मला एवढं धनप्राप्ती झाली आहे फक्त तुझ्यामुळेच झाली, असं कधी गेलात का? दुःखात जातो आपण. आपले संकट ज्यावेळेस आलं ना आपल्याला तेव्हा देव आठवतो. मी म्हणतो माणसाच्या स्वरूपात तुम्हाला देव आठवला पाहिजे. आपल्या हृदयात देव आहे. आपले जे मिनिटाला 72 ठोके चालतात नाही, कशामुळे चालतात माहितीये? हे फक्त त्याच व्यक्तीमध्ये चालतात. त्याच्यामुळं निस्वार्थपणे माणसावर प्रेम करा आणि व्यक्तीशी चांगलं वागा. शिक्षकांचं म्हणणं आहे का? तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थ्यानुसार जर तुम्ही व्यवस्थितपणे जर स्पर्धा तुमच्या जर ठेवली असेल तर नक्की तुम्हाला यश प्राप्ती होईल. पण तुम्ही जर विश्वास जर ठेवत असाल तर माणसावर विश्वास ठेवा, जिवंत व्यक्तीवरती प्रेम करा. आपण पहा ना, आपल्या घरामध्ये वातावरणात पाहत असतील, आपण आपल्या आजी आजोबाला व्यवस्थित वागणूक घेत नाही. हीच वागणूक काय होते बरं? ते संस्कार पुढे लागतात. ज्या घरामध्ये संस्कार चांगले असतात ना त्या घरामध्ये व्यवस्थितपणे तो घर चालत असतं. त्या घराचा मांदियाळी येते त्या घरामध्ये. पण आपण त्या घरामध्ये जर वाद जर चालू असेल तर त्या घरामध्ये येणारी पिढी सुद्धा ही तशी वादग्रस्त तयार होत असते. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना आव्हान करतो की आपल्या घरामध्ये चांगलं सांगायचं की चांगलं वागायचं, चांगलं करायचं. लोकांचं चांगलं केल्यानंतर आपलं चांगलं होत असतं, एवढं लक्षात घ्यावं. कारण आपण जर लोकांचं 1 पटीने चांगलं केलं तर आपल्या 2 पटीने आपलं ते चांगलं होत असतं. एवढं गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध होते. या गोष्टीचं तात्पर्य मला कोणी सांगते?